घरातली दिवसभराची कामं म्हणजे काय, केलेला पसारा आवरायचा आणि आवरलेला पसारा परत करत राहायचा, हीच कामं असतात दिवसभर. माझा तर हा पसारा आवरता आवरता दुपार होते आणि सगळं काम होऊन दुपार झाल्यानंतर थोडीशी बसायला भेटतं. तेवढ्यात असं काही काम निघतं की काहीतरी काम नवीनच निघत राहतं. रोज करणाऱ्याला काही काम संपतच नाही, असं होतं माझं. मग काय, मला दळण करायचं होतं गव्हाचं. त्याच्यासाठी खरं तर माझी ही चालली होती धडपड गहू काढायची आणि म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर या वेळेत गहू साफ करायला घेतले होते. आणि ही गावाकडून आणलेले जुने गहू होते, नवीन गहू संपत आले होते. मग म्हणलं चला आता दळण करण्यासाठी मस्तपैकी सगळं काही काढून घेतलं होतं आणि म्हणलं चला दळण करण्यासाठी बसली होती. सगळे गहू मस्तपैकी चाळणीने चाळून घेतलं आणि गिरणीमध्ये खरं तर दळण झाल्यानंतर दळण टाकाय गेली होती तर काय झालं, गिरण तर बंदच होती. मग काय, तिथून माघारी आले. मग काय म्हणलं घरी बसून तर काय करणार, लय म्हणून म्हणलं थोडंसं चला बाजारात जाऊया भाजीपाला खरेदी करण्यासाठी. आणि खरं तर भाजीपाला घेण्यासाठी गेली होती आणि बारका पण शाळेतून आला होता. येता येताच शाळेतून गेली होती आणि मोठा तर काय क्लासवरून तोही घरी आला होता. मग काय म्हणलं चला बाहेर गेल्यानंतर थोडासा पाणीपुरी खाण्याचा मूड होतो, मुलांचाही झाला होता. मग म्हणलं आपण पण खाऊन घ्यावी म्हणून मस्तपैकी शेवपुरी त्या दोघांनी घेतली होती आणि मी पाणीपुरी घेतली होती. मस्तपैकी आम्ही तिघा माय लेकरांनी पाणीपुरी खाऊन घेतली आणि नंतर काय घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागली होती. मग चला आजच्या दिवसासाठी